लातूर जिल्ह्यातील गोंदे गावच्या शेतकऱ्यांच्या शेत रस्त्यासाठी लढा सुरूच आहे। 12 वर्षांपासून रस्त्याच्या मागणीसाठी हे शेतकरी सरकारी कार्यालयांमध्ये खेटे मारतायत। स्वतःच्या शेतामध्ये चोरासारखं जाण्याची वेळ या शेतकऱ्यांवर आली आहे। शासकीय अधिकाऱ्यांची देखील मदत होत नसल्यानं शेतकरी हवालदिल झाले आहेत। यावेळी काही शेतकऱ्यांना तर अश्रू अनावर झाले। या शेतकऱ्यांना ज्या हलपेष्टांना सामोरे जावं लागतंय त्यातून त्यांची सुटका होणार आहे का नाही, मला सांगा काय परिस्थिती झाली आहे तुमची? साहेब, गेलेल्या खरीप हंगामाचं पीक पूर्ण टोटल आजपर्यंत आणि रब्बी हंगामाचं पीक पूर्ण शेतात आता सध्या पडून आहेत। फक्त कागदोपत्री तहसीलहून कागद आपलं कलेक्टर ऑफिस कडून कागद जातात तहसीलला आणि तहसीलवरून फक्त तारखेवर या तारखेला तहसीलदार येतील, त्या तारखेला तहसीलदार येतील, या तारखेला नायब तहसीलदार येईल। फक्त तारखेवर तारखा दिल्या जातात, बाकी कुठलाच पण नाही केलेला जात नाही साहेब। फक्त आम्हाला आश्वासन आणि दुसरं कुठल्याच प्रकारचं काय दिलं जात नाही। आम्हाला न्याय पाहिजे साहेब। आम्हाला फक्त रस्ता पाहिजे। काय काय मागतात आम्ही? फक्त रस्ता मागतात आम्ही, कुठल्या प्रकारचं काही आम्हाला नको आहे। आज 12 वर्ष झालं, आज शेताला रस्ताच नाही जायला। आज गव्हाचं पीक तसंच आहे, हरभऱ्याचं तसंच आहे। रातव्यानं दुसऱ्याचे जनावर बैल आणून संध्याकाळी रातव्यानंच पेरायचं। दिवसा पेरायला दिसत आहे त्यांना, म्हणून आम्ही रातव्यानंच पेरून घ्यायचं। रात्री म्हणजे चोरून जावं लागतं शेतात? चोरून शेतात जाऊनच काम करावं लागते। दिवसा गेलं तर मग पुन्हा त्यांना दिसत आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी।